तर राज्याच्या सत्तेत हे तीनही पक्ष एकत्र आहेत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जे शिंदे आणि अजितदादांचा जो गट आहे तो. पण साताऱ्यात हे एकमेकांविरुद्ध उभे आहेत. यांचं चाललंय काय तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यांनी आपापसात एकमेकांचे सदस्य फोडले. याचा साधा सरळ असा अर्थ होतो. काय होतो अर्थ याचा? सत्तेसाठी एकत्र पण मैदानात मात्र वेगळे. मित्रो, ही निवडणूक आपल्याला बरंच काही शिकवून गेली, दाखवून गेली. पण या निवडणुकीनं महायुतीतल्या तीन पक्षांना काय शिकवलं? भाजपला हे शिकवलंय की नुसतं नंबर 1 बनणं हे पुरेसं नसतं. आकडे महत्वाचे असतातच, पण पुरेसे नसले की त्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष त्यांनी साताऱ्यात करून दाखवला. तर महायुतीत भाजपच्या छत्रछायेत स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादांच्या एनसीपीला हे शिकवलंय की राजकारणात शेवटच्या क्षणाला जो गेम केला जातो तो सगळी गणितं बदलतो. आणि महत्वाचं म्हणजे एकजूट नसली की बहुमतही निरुपयोगी ठरतं. साताऱ्यातही नेमकं हेच झालं. साताऱ्यात बहुमत एका बाजूला होतं पण सत्ता दुसऱ्या बाजूला गेली. हा फक्त एका लोकल बॉडीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल नाहीये. हा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा. सातारा झेडपीच्या अध्यक्षपदी बसलंय कोण? एवढं सगळं करून अखेर भाजपचा अध्यक्ष झाला. पण तो कोण आहे? तर तो शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या महेश शिंदे यांच्या पत्नी आहे. कारण सौभाग्यवती महेश शिंदेंनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. तर बोला, आपलेच जात आणि आपलेच वोट.